शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस अहमदनगर शहरात शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर सुरेखा कदम यांनी नगर शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते। शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस नगर शहरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला गेला। पहिले नगर शहराचं दैवत विशाल गणपतीची आरती करून या ठिकाणी या लोकांना फळं वाटप करण्यात आले। सगळ्या वार्डामध्ये सगळे नगरसेवक हा पूर्ण आठवडा हे काम करणार आहेत। सगळ्या ठिकाणी जसं फळ वाटप सगळे जे सामाजिक उपक्रम असतात ते सगळे ते राबवणार आहे। खरं म्हणजे आपण पाहतोय का बाळासाहेब गेल्यानंतर बाळासाहेबाची ते आजही अस्तित्व आहे, परंतु त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी हा महाराष्ट्र अत्यंत समर्थपणे शिवसेना अत्यंत समर्थपणे त्यांनी ती पेलली आणि आजही शिवसेनेचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व अबाधित आहे। खरं म्हणजे असं व्यक्ती भेटणं अत्यंत मुश्किल असतं। एखाद्या संघटनेला नेता भेटणं हे त्या संघटनेचं भाग्य असतं, त्या कार्यकर्त्याचं भाग्य असतं आणि म्हणून अशा उद्धव साहेबाला उदंड आयुष्य लाभून दे। त्यांच्या हातून या महाराष्ट्राची नाही तर देशाची सेवा तर चालूच आहे, घडून दे अशीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। का दुसऱ्या पक्षाचं माहीत नाही, परंतु नगर शहरामध्ये शिवसेनेने एक वेगळी प्रथा सुरू केलेली आहे। नगर शहरामध्ये विद्रुपीकरण केलेलं नाही, कुठंच फ्लेक्स लावलेलं नाही, पण गोरगरीब मुलांना या ठिकाणी आपण पाहतोय का त्यांना फळ वाटपाचे कार्यक्रम असेच कार्यक्रम करा का फ्लेक्स लावून कार्यक्रम न करता सगळ्यांनी प्रत्यक्षामध्ये गोरगरीब असतील जे समाजामधले उपेक्षित असतील या सगळ्यांची सेवा करावी इतका संदेश या नगर शहरामध्ये सगळ्यांना दिलेला आहे। सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आज सर्वप्रथम विशाल गणपती येथे सर्व शिवसेनेच्या वतीने आरती करण्यात आली आणि आज आम्ही या ठिकाणी रिमांड होमच्या मुलांसाठी फळांचं व खाऊचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर शिवसेनेच्या वतीने आज संपूर्ण नगर शहरामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। तसंच कुठेही फ्लेक्स बोर्ड न लावता त्या प्रत्येक आम्ही रिमांड होमच्या मुलांसाठी इथं आज खाऊचं वाटप ठेवलं आहे। तर सर्वांनी असेच नगरसेवकांनी आपल्या वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करावे व जेणेकरून शिवसेना ही 80% समाजकारण व 20% राजकारण करते आहे। त्यासाठी सर्वांनीच असे कार्यक्रम घेतले पाहिजे जेणेकरून गोरगरीब मुलांनाही मदत झाली पाहिजे व आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून ही आपलं सहकार्य त्यांना मिळालं पाहिजे। यावेळी नागरिकांना पेढ्याचे वाटप करण्यात आले। तसेच बालभवन येथे जाऊन शाळकरी मुलांना फळाचे वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।